बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात धुळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी धुळे शहरामधील पॉवर हाऊस येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत जाब विचारण्यात आला। गेल्या 15 दिवसांपासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू असून खंडित होत आहे। पाऊस नसताना देखील थोड्याफार प्रमाणात आलेल्या वारा आणि वादळामुळे शहरात वीज खंडित होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत महावितरण ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला। यावेळी महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। दरम्यान वितरणने वीज सुरळीत करण्याची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीनं करण्यात आली आहे। धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून जो वीज पुरवठा खंडित होतोय त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अधीक्षक अभियंता महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडनं त्या ठिकाणी केला गेला पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती तो त्यांनी यावर्षी केला नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली, ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी। ज्या तारा जुनाट झालेल्या आहेत, पोल जुनाट झालेले आहेत ते पोल त्या ठिकाणी बदलवण्यात यावे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी 100 kVचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर 200 kVमध्ये करण्यात यावं जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल। आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिलं त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूरमातूर फक्त 500-1000 रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात। हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे। लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसेच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत। आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्वच्या सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक जे आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे। कारण होतं काय की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उचलले जात नाहीत। अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात। टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे। त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत। त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्यापुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि 7 दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही 7 दिवसानंतर महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिनाभरामध्ये संपूर्ण धुळे शहराचा वीज पुरवठा हा सुरळीत कसा होईल याच्याकरता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणार आहोत।